नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 मार्च 2026 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये उत्तम परिणाम दाखवू शकाल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूने लोकांना प्रभावित करेल. या सप्ताहात बऱ्याच वेळेपासून गुंतवणूक कराल तर नफा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याने जोडलेले लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतर कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता नसेल. तुमचा कुणी जवळचा फायद्यासाठी तुमच्यासोबत विश्वासघात करू शकतो, यामुळे तुम्हाला काही समस्या येतील. वृषभ राशी, नवीन सामान खरेदी केल्याने घरातील सदस्य तुमच्याशी आनंदी राहतील. कोणत्याही प्रकल्पासाठी घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकाल. ऑफिसमध्ये काम केल्यासारखे वाटणार नाही, कारण आपल्या करिअरबद्दल तुमच्या मनात थोडी दुविधा असेल, जी तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. म्हणून आपले लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचा वापर करा. विद्यार्थ्यांसाठी आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे जावे लागेल. आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षांचे निर्धारण करावे लागेल. जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. आरोग्य मजबूत होण्याने तुम्हाला उत्तम वाटेल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. मिथुन राशी, हा सप्ताह तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल आणि तुमचा स्थूलपणा कमी होईल. आई-वडिलांच्या आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो. त्यांच्या आरोग्यात सुधारणा येईल. सुरुवातीपासून योग्य ती काळजी घ्यावी लागेल. घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. खेळण्याने जोडलेला आहात तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा सप्ताह बराच उत्तम राहील. या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळतील, परंतु प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेलच असे शक्य नाही. तुम्हाला मिळणारे अपयश आत्मविश्वास कमी करणारे ठरेल. कर्क राशी, भागीदारीत केलेले सर्व काही कार्य आपल्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. भागीदाराच्या विरोधामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या समस्येपासून आराम मिळेल. सोबतच तुम्ही तणावमुक्त राहाल. आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टीवर धन खर्च करावे लागू शकते, त्यामुळे तुम्ही तणावात राहाल. सप्ताहाच्या शेवटी यश मिळण्याचे योग बनतील. आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकेल. सिंह राशी, तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील, कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील राग आणू शकता. या सप्ताहात पूर्णतः आपल्या वरिष्ठांचे सहयोग मिळतील. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपल्या उत्तम आरोग्य बनवण्यातही तुम्ही यशस्वी राहाल. पूर्वीच्या प्रत्येक नुकसानीमधून वर येण्यात मदत मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील. कन्या राशी, या सप्ताहात मनासारखे परिणाम मिळू शकतील. तुम्ही सोबत मिळून काही व्यवसाय सुरू केला आहे तर एकाच वेळी गुंतवणूक करण्यापासून बचाव करा. योग्य विचार करूनच गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. घरातील लोकांसोबत व्यवहार केल्याने योग्य निर्णय घेण्यात यश मिळेल. करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच संधी मिळतील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल.
आरोग्य उत्तम राहील. तूळ राशी, या सप्ताहात घरगुती कार्यात भाग घेऊन महिलांची मदत करा. त्या काळात आपण इच्छा नसताना कुठलेही कार्य वेळेवर पूर्ण करण्यात असमर्थ असाल, ज्याचा सरळ प्रभाव करिअरला बाधित करेल. गुरुजनांसोबत वाद करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह हानिकारक राहू शकतो. जीवनही कष्टदायक बनू शकते. या सप्ताहात सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला आपल्याकडून वारंवार कर्ज मागणाऱ्या मित्रापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुमच्यामध्ये रचनात्मक विचारामध्ये वाढ होईल. बरेच पैसे कमावण्याच्या नवीन संधी शोधाल. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्याच्या अगोदर तो व्यवस्थित वाचा. व्यावसायिक जातकांना कुठल्याही जवळच्या चुकीच्या सल्ल्याच्या कारणाने चिंता निर्माण होऊ शकते. कुठल्याही सल्ल्यावर डोळे बंद करून विश्वास करणे टाळा आणि कुठलाही निर्णय घेताना सावध राहा. विद्यार्थ्यांचे मन विचलित होईल. तुम्ही आपल्या उत्तम प्रयत्नामध्ये यावेळी अपयशी राहाल, म्हणून अभ्यासात संतुलन राखण्याची आवश्यकता असेल. आरोग्यासाठी या सप्ताहभरात चांगला राहू शकतो. उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. रचनात्मक विचारामध्ये वृद्धी होईल. धनु राशी, या सप्ताहात मेहनतीनंतर चांगला नफा मिळू शकतो. आपले धन बऱ्याच प्रमाणात साठवून ठेवण्यात यशस्वी राहाल. घरातील कामात घेऊन स्त्रियांना मदत करू शकता. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यात उत्साह राहील. बरेच काही तुमच्या खांद्यावर टिकलेले आहे आणि निर्णय घेण्यासाठीही स्पष्ट विचारांची गरज आहे. अशात उत्तम जीवनाच्या प्राप्ती हेतू बरेच प्रयत्न करण्यात आपला बराच वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह उत्तम राहील. तुमच्या मेहनतीला पाहून आई वडीलही तुमच्यासोबत आनंदी राहतील. मकर राशी, हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळतील. उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहात तर तुम्हाला यशाच्या बऱ्याच संधी प्राप्त होतील. आरोग्याने जोडलेली समस्या येऊ शकते, म्हणून आरोग्याच्या प्रती सावध राहणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. या सप्ताहात आर्थिकदृष्ट्या तुमच्या जीवनात बराच सुधार येईल. तुम्ही सहजरित्या बऱ्याच वेळेपासून लांबलेले बिल चुकवण्यात सक्षम राहाल. आपला पैसा कुणालाही उधारीवर देणे टाळा. कुटुंबात आपल्या भावंडाचा, यामुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात तुम्ही सक्षम राहाल. कुंभ राशी, या सप्ताहात तुमचे विरोधी तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात. तुमच्या मनात रचनात्मक विचारांची वाढ होईल. तुम्ही आपल्या योजनांना प्रत्येकासमोर बोलण्यात डगमगत नाही, तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करता. आपण अनावश्यक गोष्टीवर आपले पैसे खर्च केल्याने पालकांना राग येऊ शकतो. इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. वित्तीय स्थितीमध्ये सुधार येईल. खर्चात वाढ होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी सजगता पाहिली जाईल. राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. मीन राशी, या सप्ताहात नातेवाईकांचे सहयोग मिळतील. आईवडिलांना तुमच्या काही कार्याच्या कारणांनी गर्वाचा अनुभव होईल. यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तुम्हाला योग्य तो सन्मान मिळू शकेल, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. या सप्ताहात तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून आराम मिळू शकेल.
या कारणाने तुम्हाला तणावमुक्त सोबतच आनंदही वाटेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम राहाल. येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हवी होऊ देऊ नका. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.